अगोदर 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून वडाला फेऱ्या मारल्या आणि त्याच रात्री नवऱ्याची डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केली। लग्नानंतर नवऱ्याला सुपारी देऊन संपवण्याची मालिका सुरूच असताना आता आणखीन एक धक्कादायक घटना सांगलीमध्ये घडलेली आहे। वटपौर्णिमेच्या रात्री पत्नीनं आपल्या पतीचा कुऱ्हाडीने निर्घुण खून केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। पतीसोबत होणाऱ्या शारीरिक संबंधाबाबत मनात असलेल्या भीतीमुळे तिने टोकाचं पाऊल उचलल्याचं समजतंय। मध्यरात्री पती गाढ झोपेत असताना त्याच्या डोक्यात जोरदार कुऱ्हाडीने वार केला गेला, त्यामुळे त्याला प्रतिकार करण्याची संधीसुद्धा मिळाली नाही। या सततच्या कानावर पडणाऱ्या घटना बघता लग्न संस्थेवरचा सपशेल विश्वास उडत चालला असं म्हणायला हरकत नाही। पण मित्रांनो, सांगलीमध्ये नेमकं घडलंय काय तेच आज आपण या माहितीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, सांगलीच्या कुपवाडमधील प्रकाशनमध्ये एकता कॉलनीमध्ये राहणारे अनिल लोखंडे हे पेशाने गवंडी। त्यांची पहिली पत्नी वैशालीचं 2 वर्षापूर्वी कॅन्सरनं निधन झालं। त्या घटनेनंतर अनिल यांचं आयुष्य एकटं पडलं होतं। पहिल्या लग्नापासून त्यांना काजल आणि शिवानी अशा 2 मुली होत्या, पण दोघींचं लग्न झालं असल्यामुळे ते आपापल्या संसारात व्यस्त आहेत। लोखंडे मात्र आपल्या गावच्या घरामध्ये एकटेच राहत होते। आता एकटे राहत असल्यामुळे घरामध्ये जेवणाचे हाल, कोणीतरी काहीतरी बोलणार नाही म्हणून घरच्यांना आणि ओळखीच्या मंडळींच्या सल्ल्याने त्यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि थोड्याच दिवसात त्यांचा लग्न खटाव तालुक्यातील वडी गावातील राधिकासोबत जमलं। राधिकाला जन्मापासूनच गर्भाशयाची पिशवी नव्हती, त्यामुळे तिचं आई होणं शक्य नव्हतं असं तिला डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं। ही माहिती अनिल लोखंडेंना देखील लग्नाआधीच देण्यात आली होती। 23 मे रोजी मंदिरामध्ये राधिका यांच्यासोबत त्यांचा विवाह पार पडला, पण त्यांचं हे नातं त्यांचा हा शेवट करणारं आहे याची लोखंडे यांना तसूभरही कल्पना नव्हती। 10 जून वटपौर्णिमेचा दिवस लोखंडे यांनी राधिकाला तिच्या मावस भावाच्या घरी सोडलं आणि रात्री 9:30च्या सुमारास अनिल त्यांना घेण्यासाठी गेले आणि दोघं रात्री घरी परतले। पण त्या रात्रीच राधिकाला लोखंडेसोबत शरीर संबंध ठेवायची इच्छा नव्हती, पण तो तिला बळजबरी करत होता। शेवटी त्यांच्यात वाद झाला आणि लोखंडे झोपी गेला। इकडे राधिका जागीच होती। तिला वाटत होतं की लोखंडे आज नाही तर उद्या तिच्यावर जबरदस्ती करेल। या भीतीने राधिकाचं मन अस्वस्थ झालं। मग तिच्या डोक्यात एक भयंकर कल्पना शिरली। पाणी पिण्याचं कारण सांगून ती किचनमध्ये गेली आणि तिथून ती कुऱ्हाड घेऊन आली। झोपलेल्या अनिलच्या डोक्यावर तिने कुऱ्हाडीने घाव घातला आणि जागच्या जागी त्याचा खून केला। खून केल्यानंतर तिने आपल्या मावस भावाला गणेश दुबळेला फोन करून आपण काय केलं याची माहिती दिली। गणेश एकदम हादरून गेला। तो काही वेळ काहीच बोलू शकला नाही। भानावर आल्यावर त्याने तातडीने अनिल लोखंडे यांचे लहान भाऊ मुकेश लोखंडे यांना फोन लावला आणि घडलेली गोष्ट सांगितली। राधिकाचा फोन आला होता। ती म्हणाली की तिला खूप भीती वाटत होती म्हणून तिने हत्या केली असं सांगून गणेशने सगळं स्पष्ट केलं। ही धक्कादायक माहिती मिळताच लोखंडे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी धावत पळत घर गाठलं। दरवाजा उघडताच समोरचं दृश्य पाहून सगळ्यांची वाचाच बसली। अनिल लोखंडे हे घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। डोक्यातून प्रचंड रक्त वाहत होतं। आजूबाजूच्या भिंतीवरही रक्ताचे डाग पडलेले होते। त्यांना तात्काळ उचलून गाडीमध्ये टाकलं आणि हॉस्पिटलला नेण्यात आलं। कुपवाड येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल लोखंडे यांच्या लहान भावानं मुकेश लोखंडे यांनी थेट
पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली होती। अनिल तानाजी लोखंडे यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं होतं। ही घटना रात्री साधारण 12:30च्या सुमारास घडली। पण मित्रांनो, सांगलीला हादरवणारी ही काही पहिली घटना नाहीये। सांगलीत एक मन हेलावून टाकणाऱ्या आणि संतापजनक घटना एकामागोमाग एक समोर आल्या आहेत। धर्मांतराच्या जबरदस्तीमुळे त्रस्त होऊन एका 7 महिन्याच्या गर्भवती आणि उच्च शिक्षित महिलेने स्वतःला संपवून घेतल्याचं सांगली शहरातील यशवंत नगर परिसरात राहणाऱ्या ऋतुजा सुकुमार राजगे या महिलेने सासरच्या ख्रिश्चन धर्मांतराच्या दबावाला कंटाळून जे स्वतःला संपून घेतलेला विषय समोर आला होता, त्याबद्दल देखील मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेलाच आहे। तो व्हिडिओ देखील पहा तुम्ही। तो व्हिडिओ देखील सांगलीमधलाच आहे। विशेष म्हणजे ऋतुजा ही मृत्यूच्या वेळी 7 महिन्याची गरोदर होती। तर कुपवाड पोलिसांनी या प्रकरणी तिचा नवरा सुकुमार राजगे आणि सुरेश राजगेनी सासू अलका यांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलेली आहे। ऋतुजा आणि सुकुमार यांचा विवाह देखील 2021 मध्ये पार पडला होता। लग्नाच्या वेळी राजगे कुटुंब हिंदू धनगर असल्याचं सांगून त्यांनी विवाह केला होता। मात्र लग्नानंतर काही दिवसातच राजगे कुटुंब ख्रिश्चन असल्याचं ऋतुजाच्या लक्षात आलं। तिच्या माहेरच्या मंडळींच्या देखील हे सत्य लक्षात आल्यावर समजूनही ऋतुजाने कुटुंबासाठी हे सगळं स्वीकारत संसार सुरू ठेवला। परंतु काही काळानंतर नवरा आणि सासू सासऱ्यांनी तिच्यावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा दबाव टाकायला सुरुवात केली। तुझ्या देवांना नमस्कार करू नको, आमच्यासोबत चर्चला चल, ख्रिश्चन धर्माचे पालन कर, अशा प्रकारचं मानसिक शोषण तिच्यावर होऊ लागलं होतं। तिला जबरदस्तीने सांगली मिरज येथील चर्चमध्ये नेण्यात आलं। तिथल्या पास्टरकडून देखील तिच्यावर मानसिक दबाव टाकला जात होता। तुमच्या घरातील अडचणी हिंदू धर्म पाळणाऱ्या सुनेमुळेच आहेत। ऋतुजा हा संपूर्ण प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला। त्यांनी अनेकदा सासरच्यांना समजावून देखील सांगण्याचा प्रयत्न केला, पण सासू सासऱ्यांनी त्यांचा हट्ट सोडलाच नाही। आपल्या सर्व हिंदू श्रद्धा सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारावा या सततच्या त्रासाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून अखेर ऋतुजाने आपल्या 7 महिन्याच्या गरोदर अवस्थेमध्ये स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला। ऋतुजा ही एक उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबातील मुलगी होती। MSc झालेली तरुणी एवढ्या मोठ्या शारीरिक आणि मानसिक स्थितीतही आत्महत्येपर्यंत पोहोचते, यावरून हे स्पष्ट होतं की तिच्यावर किती प्रचंड दबाव आणि छळ होत होता। तिच्या मृत्यूनंतर तिच्या आईवडिलांनी कुपवाड MIDC पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल केली असून आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे, जेणेकरून अशा घटना इतर कोणाच्याही घरात पुन्हा घडू नये। या दोन्ही घटनांनी सांगलीला पुन्हा हादरवून टाकलेलं आहे। सांगलीत वाढणाऱ्या अशा गुन्हेगारी घटनांबद्दल तुमचे काय मत आहे, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। सांगलीत घडलेल्या या दोन्ही घटनांबद्दल मी जे व्हिडिओ टाकलेत ते एकदा व्यवस्थित पूर्ण बघा, म्हणजे त्यामधील घटना आणि ती प्रकरणे काय आहेत ते तुम्हाला समजेल। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या। भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार लेटेस्ट नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय आणि नमस्कार।